गुड आफ्टरनून फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे। आज आहे मार्गशीर्षचा दुसरा गुरुवार आणि मी इथे मस्तपैकी तयार झाली आहे। पिंक कलरचा ड्रेस घातला आहे। सो चला मग आपण आता जाऊया पूजा करायला। पण त्याआधी आपण दारात रांगोळी काढूया छान छान, जी मला थोडीफार जमते ती। सो रांगोळी काढायच्या आधी मी चष्मा लावून घेते, कारण मी चष्मिश आहे। चष्मा नाही लावला तर मला अनकम्फर्टेबल होतं, मला जमत नाही आहे। आणि इथे तुम्ही बघत असाल की मी सरळ सरळ छापे मारते, कारण मला रांगोळी काढता येतच नाही। सो या ठिकाणी मी लास्ट टाइम केलं तसंच सगळं एकत्र आणून ठेवलं आहे आणि हळूहळू पूजेला स्टार्ट करणार आहे। सो ही आहे आज देवीची साडी आणि इथे मी पूजेला स्टार्ट केलं आहे। पहिला दिवा लावला आहे छानपैकी आणि त्यालाही चांगलं हळद कुंकू वाहिलं आहे दिव्याला, कारण पहिलं दीपपूजन असतं, त्यानंतर बाकीची सुरुवात असते। नंतर मग आता ह्या ठिकाणी देवीला मी मस्तपैकी सजवते। वेणी घातली आहे, तिला छानपैकी सगळे दागिने घातलेत आणि इथे मी पूजेला सुरुवात केली आहे। सगळ्या फळांनाही हळदी कुंकू लावते छानपैकी। सो यावेळी मी माझ्या देवीला खणाच्या साड्या घेतल्या आहेत 4 प्रकारच्या आणि त्याही सगळ्या मस्त मस्त कलर आहेत, वेगवेगळे कलर आहेत आणि सुंदर आहेत। इथे या ठिकाणी आता माझी पूजाही झालेली आहे आणि बघा पुन्हा एकदा माझी आई माऊली इतकी सुंदर दिसते। हिरव्या कलरची खणाची साडी किती सुंदर वाटते आणि ही माझी पूजा अशी छान प्रकारे मांडलेली आहे। हे जे तोरण बघते हे माझ्या ताईने विणलेलं आहे। ज्यांना रांगोळी वगैरे येत नाही काढता त्यांच्यासाठी हे एकदम सोपी पद्धत आहे आणि खूप छान दिसतं। या ठिकाणी माझं पिल्लू उठलेलं आहे, त्याला बरं नाही आहे, त्याची तब्येत खराब आहे, पण तरी तो एकदम खुश आहे देवीला बघून, हात वगैरे जोडतोय, टाळ्या मारतोय। सो इथे संध्याकाळ झाली आणि मी जेवण बनवून घेतलं। आज जेवणामध्ये काळ्या वाटण्याची भाजी, चपाती, डाळ, भात, मुगाची भाजी, पापड आणि गोड म्हणून जिलेबी होतं। सो इथे मी पूजा करून घेते, नंतर मग आम्ही सगळ्यांनी म्हणून आरती केली, मग विहा पाया पडते, नंतर मग मम्मीने पाया पडला, आम्ही एक एक करून सगळ्यांनी पाया पडलं, नंतर मग आम्ही जेवलो। हा व्लॉग आम्ही इथेच एंड करतो आणि आजचा दिवस पण माझा खूप सुंदर गेला। जर तुम्हाला आमचा हा मिनी व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत बाय।